आणि आता लोकसभेची रणधुमाळी त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नाशिकच्या जागेवरून महाविकास आघाडीची मुंबईत तातडीची बैठक। ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजेंच्या नावाची चर्चा। जागा पवार गटाला सोडून गोकुळ पिंगळ्यांना उमेदवारी देण्याची मागणी। राजाभाऊ वाजे सिन्नर वगळून इतर ठिकाणी कमी पडल्याचं काहींचं मत। सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून राम सातपुतेंचं नाव जवळपास निश्चित। TV9 मराठीला विश्वसनीय सूत्रांची ही माहिती। राम सातपुतेंना कामाला लागण्याच्या पक्षाकडून सूचना। सांगलीतल्या लोकसभेच्या जागेसाठी ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब। सूत्रांची माहिती, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचा काहीच दिवसांपूर्वी ठाकरे गटात प्रवेश झाला होता। चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत बारामतीत महायुतीची बैठक। चंद्रकांत पाटील आणि सुनेत्रा पवारांची भेट। घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित। बारामतीत सरकारने घेतलेला रोजगार मेळावा हा जुमला। 43,000 नोकरांचं आश्वासन देऊन 10,000 नोकऱ्याच दिल्या। सुप्रिया सुळेंची टीका। मला आणि आमच्या कार्यकर्त्यांना फक्त शरद पवारांचा पराभव हवा आहे, आमच्यासाठी तेवढंच पुरेसं। 2019च्या मविया सरकारवर टीका करताना भाजपच्या चंद्रकांत पाटील यांचं विधान। महाराष्ट्रात लोकसभेच्या 2 जागा मिळाव्यात। शिर्डी आणि सोलापूरच्या जागेची रामदास आठवल्यांकडून महायुतीच्या नेत्यांकडे मागणी। माझा पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यात, अंदमान निकोबार, लक्षद्वीपमध्ये देखील माझा पक्ष, आठवल्यांचं हे वक्तव्य आहे। तर काँग्रेस पक्ष नसता तर भारताचं विभाजन झालं नसतं। काँग्रेस पक्ष नसता तर देशात भ्रष्टाचार झाला नसता। देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊत यांच्यावर निशाणा। काँग्रेस नसती तर फडणवीस, मोदी, शहांना ब्रिटिशांची चाकरी करायला लागली असती। काँग्रेस न होती तो पुस्तकावर बोलताना संजय राऊत यांची भाजपवर टीका।